नमस्कार, श्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची ग्रेव्ही. व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी टिप दिली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा. इथे मी एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी भिजवून घेतलेले सोयाबीन घालणार आहे. आधी एकच छोटा चमचा तेल टाकले आहे. आता हे सोयाबीन आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यातला जो उग्र वास असतो तो निघून जातो. सोयाबीन परतून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी कांदा आणि टॅमॅटो असे थोडे मोठेच कापून घेतले आहेत. थोडंसं आलं घेतलं आहे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची. आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पूर्णच ट्रान्सपरंट नाही केलं तरी चालेल. कांदा आपला परतून झालेला आहे. त्याच्यानंतर टॅमॅटो घातला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सुद्धा यावेळेला मी घालून घेतले त्याच्यातच. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे सोयाबीन परतून घेतले होते ना, त्याच्यात थोडंसं चिकट लागलं आहे त्याला, ते सुद्धा मी घेणार आहे मिक्सरमध्ये. आता वाटण थंड झाल्यानंतर मी याला मिक्सरमध्ये काढून ह्याची बारीक पेस्ट तयार केली. त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते परतते आहे. आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वाटणाला तेल सुटलं आहे छान साईडला. तुम्ही वाटणामध्ये काजू घालू शकता, तीळ घालू शकता, पण मी नाही घातलेत. आता ह्याच्यात आपण काही मसाले ॲड करणार आहोत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा धनेपूड. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले मसालेसुद्धा परतून झालेले आहेत. आता मी जे सोयाबीन परतून घेतले होते ते घातलेत याच्यामध्ये आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सोयाबीन आपले मिक्स करून झालेले आहेत. आता मला इथे थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, म्हणून मी गरम पाणी घातलं आहे. गरम पाण्याने चव छान लागते. मस्त उकळी आली आहे सोयाबीनच्या भाजीला. तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता. आपली भाजी तयार आहे. कोथिंबीर घालते आणि गॅस बंद केला आहे. सर्व करून घेते. या पद्धतीने आपली सोयाबीनची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.